साहेब, तुम्ही कालही म्हणाला, आजही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, हे निकाल पाहता आता महाराष्ट्रात दोन भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठी कशाला हे लक्षात घ्या. हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही. ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं, मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते, ते मराठी नाहीत का? ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल, असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे. आज नेमकं तेच होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे. मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असते, कोणी शिंदे गटामध्ये असते, खरोखर त्यांच्या काळामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होते. नाही, पण राऊतसाहेब, मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय, गेल्या 10 वर्षात म्हणजे 2014 पासून ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागली आहे. हे पाहता ठाकरे ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शहांचं संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना. या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नये, शरद पवारांचं नाव राहू नये. उद्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो महाराष्ट्राचा मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये, हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे. लक्षात घ्या. आम्हाला असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे, मग ते कोणीही असोत. आणि राग, लोभ, अहंकार, द्वेष, मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे. तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका. थँक्यू. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.